नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, अजून एक नवीन योजना आलेली आहे, तिचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये भेटणार आहे। तर या योजनेचे अर्ज सुरू झालेला आहे। तर मित्रांनो, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागणार आहे, तसेच यासाठी पात्रता काय आहे, तर याची थोडक्यात माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, काही महिन्यापूर्वी म्हणजे 6 फेब्रुवारी 2024 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये सर्व माहिती दिलेली आहे। आता जे काही नवीन आहे त्यांना या योजनेबाबत काही माहिती नसेल तर थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि यानंतर अर्ज कुठे करायचा ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ही योजना जर पाहिली तर शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ही योजना आहे आणि या मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। आता या योजनेअंतर्गत जर तुम्ही बघितलं तर जे काही अर्थ सहाय्य आहे, राज्यातील 100% अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शासनातर्फे आता हे पैसे DBT मार्फत प्रणालीद्वारे 3000 रुपयांच्या मर्यादित तिथे निधी वितरित करण्यात येत आहे। त्यानंतर जे काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांची पात्रता काय आहे ते समजून घ्या। तर इथे तुम्ही पाहू शकता, 31/12/2024 या अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केले असतील त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे। म्हणजेच 31/12/2024 पर्यंत वयाचे 65 वर्ष ज्याचे पूर्ण झालेले आहे किंवा 65 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांना इथे लाभ मिळणार आहे। आता जे काही लाभार्थी आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे। जर आधार कार्ड नसेल तर पावती देखील असणे गरजेचे आहे आणि पावती नसेल तर काही ID प्रूफ असणे गरजेचे आहे। म्हणजे मतदान कार्ड असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। आता ही योजना आहे तिची उत्पन्नाची मर्यादा देखील इथे ठेवण्यात आलेली आहे। लाभार्थ्यांचे जे काही कौटुंबिक उत्पन्न आहे 2 लाखाच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे आणि याबाबतच जे काही स्वयं घोषणा पत्र आहे ते सादर करणे आवश्यक आहे। तर इथे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही, तर तुम्हाला एक स्वयं घोषणा पत्र द्यावे लागेल की मी माझे उत्पन्न जे काही आहे ते 2 लाखाच्या आतमध्ये आहे। त्यानंतर तुम्ही म्हणाल की ही रक्कम महिन्याला मिळणार का, तर ही रक्कम महिन्याला मिळणार नाही, तर ही रक्कम तुम्हाला वर्षाला डायरेक्ट जमा होणार आहे। तर आता या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती, तर ते तुम्ही बघू शकता। तर सगळ्यात पहिला आधार कार्ड, जर आधार कार्ड नसेल तर मतदान कार्ड तुम्ही देऊ शकता। दुसरे कागदपत्र आहे की राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स लागणार आहे। तिसरा आहे पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागणार आहे। चौथा आहे स्वघोषणा पत्र, म्हणजेच उत्पन्न तुमचे 2 लाखापेक्षा कमी आहे असे स्वघोषणा पत्र तुम्हाला लिहायचे आहे। पाचवा आहे शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य जी काही कागदपत्रे आहेत ती तुम्ही देऊ शकता। तर मित्रांनो, याचा लाभ पाहिला तर 15 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि प्रस्तावित जो खर्च आहे तो 480 कोटी एवढा खर्च सरकार आता करणार आहे। तर मित्रांनो, अजून माहिती पाहिजे असेल तर GR मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तो GR तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता। तर मित्रांनो, अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा ही माहिती मी तुम्हाला देणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी सामाजिक अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन। इथे बघा, राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये त्यांना लाभ मिळणार आहे। आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता। या योजनेअंतर्गत 3000 रुपयाचे जे काही मर्यादित DBT प्रणालीद्वारे मनी ही वितरित करण्यात येणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। आता अर्ज कुठे करायचा, इथे बघा, त्यांनी सांगितले आहे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसाठी संबंधित माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्य आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्ध पत्रकारात देण्यात आलेली आहे। आता हे झालं मुंबईसाठी। आता तुमच्या जिल्ह्यासाठी कुठे जाणार, तर तुमच्या तालुका किंवा जिल्ह्यामध्ये समाज कल्याण जो विभाग असतो तर तुम्हाला समाज कल्याण विभागात जायचे आहे आणि तो फॉर्म घ्यायचा आहे आणि अर्ज भरायचा आहे व आपले कागदपत्र जोडून समाज कल्याण विभागात जमा करायचे आहे। काही दिवसांनी आपल्याकडे अर्ज आल्यावर ते आपल्या चॅनलवर देण्यात येईल। तर मित्रांनो, याचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाही, तर याचे ऑफलाईन अर्ज आता सुरू झालेले आहेत। तर PDF स्वरूपात या अर्जाची प्रिंट काढून तुम्हाला भरायची आहे आणि हा अर्ज समाज कल्याण विभागामध्येच मिळणार, पुन्हा येथे सांगण्यात आले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही वयोश्री योजनेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया
अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.